हाय फ्रेंड्स, मी आज आले आहे बेली महादेव मंदिरला आळंदीच्या पुढे। या पायऱ्या चढून खाली आल्यानंतर इथं बेली महादेवचं मंदिर आहे। पांडवकालीन मंदिर खूप छान आहे। पण मंदिराच्या आजूबाजूला असं पूर्ण जंगल आहे आणि पुढे जाऊन शेती आहे। तिकडं ओम असं केलेलं आहे दगडांनी, बघू शकता तुम्ही किती सुंदर केलं आहे। बेली महादेव मंदिर हे आळंदीपासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावर वडगाव हे नदी या गावात आहे। आणि इथल्या लोकांच्या परंपरेनुसार हे मंदिर पांडवकालीन आहे। पांडवांनी त्यांच्या वनवासात बनवलेले आहे। बेली महादेव मंदिराच्या पुढे शेती आहे। आय मीन मंदिरापासून पुढे असं जंगलचा रस्ता आहे आणि तिकडे शेती आहे। तर आम्ही शेती एक्सप्लोर करतोय। तर तिकडे टोमॅटो लावले आहेत आणि अजून भरपूर काय काय। आता बघते पुढे काय काय आहे। मी उलटी वाट बघत होते, म्हणलं बाय ह्या काय ना आलेच नाही, भेटच होत नाही। आणि या भाऊचा नंबर घ्यायचा मला ध्यान झालं, म्हणलं बाय ते गेले सोमवारी ध्यान झालं, आता मध्ये 2 दिवस ध्यान झालं, म्हणलं बाई येतच नाही काय। येतो पण भेटच होत नाही आपली टायमिंग मॅच नाही होत बरोबर। हा तेच ना। या आजी होत्या ना, त्या होत्या शेताची ओनर, म्हणजे त्यांचंच शेत आहे हे। खूप मस्त आहेत त्या आजी। कधी पण आलं तर ते त्यांच्या शेतात जे पण लावलेलं असेल, टोमॅटो, कांदे, शेपू, मेथी, गवार, वॉटेवर जे पण असेल ते नेहमी देतात आम्हाला। छान आहेत आजी खूप। आणि आजींच्या शेतात आंब्याचे झाडं पण खूप आहेत। उन्हाळ्यात नाही आलो, नाही तर उन्हाळ्यात भरपूर आंबे भेटले असते। तुम्हाला दाखवते आंब्याचे झाडं असे लाईनीत आहेत, खूप मस्त आणि खूप आंबे येतात उन्हाळ्यात। हे माझ्या मागे येते पूर्ण टोमॅटोचं शेत लावली त्यांनी, खूप सारे आहेत, पण ते अजून कच्चे आहेत, त्यांना पिकायला भरपूर टाईम लागेल मे बी। पण वातावरण इथलं खूप खूप सुंदर आहे। पोल्युशन नाही, कसलं आवाज नाही, काय नाही। आणि सारखे मोराचे आवाज येते, तिथे खूप सारे मोर आहे असं ऐकलं मी त्यांच्याकडून। मला तर एक पण नाही दिसला, पण आवाज खूप येतोय मोराचा। आणि वातावरण पण खूप छान आहे, मस्त प्युअर हवा आहे, शुद्ध हवा, शुद्ध वातावरण। मला खूप आवडलं इकडं। सॅटर्डे संडे यायला काही प्रॉब्लेम नाही आहे। मी आले होते एकदा, आम्ही मम्मी पप्पांसोबत, तेव्हा इथं बसलो होतो आम्ही आंब्याच्या झाडाखाली। ते काय आहे आम्ही चवळी चवळीच्या तसे नाही ना, ही तांदूळचा म्हणतो ना, तांदूळाची भाजी खायला पाहिजे असल्या भाज्या, रानभाज्या म्हणतात याला, रानभाज्या। निसायची नुसते असं उलटी पालटी करायची, मेथीची पिळून घ्यायची, मग कांदा बिंदा, हिरवी मिरची, लसूण, मग परतायची, मग लय भारी लागते। कांदा टाकायचा, लसूण, मिरची, जिरं नाही टाकायचं, नाही, लसूण बिसून, हिरवी मिरची, हां, कांदा बिंदा पहिली नुसती उलटी पालटी करून घ्यायची तव्यात। खरंच भारी आलं बघ त्याच्या वडापावचा कसलं भारी आलं दाखव ना। हे ऊस तोडायला पाहिजे, पण खायला माझे दात तेवढे मजबूत नाहीत। वाव, काय रस्ता आहे भारी। तरी मी पप्पांना सांगितलं आता ऊस तोडायला।
फोटो मी टाइमलेस काढतो. ऊस केवढा मोठा आहे बघ म्हणा. हे त्यांचंच आहे का ट्रॅक्टर? चव्हाण. ओ भाई आता नाही. अरे आपण कच्चेच ते जाऊ करून काहीच आमचा प्लॅन कॅन्सल झाला पेरू तोडायचा, कारण पेरू कच्चे आहेत. पेरू कच्चे त्यामुळं इकडे पण अजून एक पेरूचं झाड. अँड दिस व्लॉग ओव्हरटेक बाय ओम महाजन. चल याला पेरूच नाही आहेत, पण एक आहे पण तो खूप छोटा आहे आणि कच्चा आहे. नो पेरू. हे आंब्याचे झाडे, याला आंबे असतील का? नसतील. तिथे पण एक पेरूचं झाड आहे. भरपूर पेरूचे झाड आहे. घ्या. इथे पण सगळे झाडं छोटेच आहेत. झाडं नाही, पेरू छोटे आहेत. एक कोणता तरी किडा पण आहे त्याच्यावरती. इकडे हे बघ, या पानावरती किडा आहे बघ. हे बघ का, मी पेरू तोडलाय. आय थिंक हा पेरू पण कच्चाच आहे. चांगला आहे पेरू, मस्त कच्चा आहे. चाललोय आम्ही घरी. खूप छान हवा सुटली आहे, पण थकली खूप आहे. खूप चढ जास्त आहे. आता घरी जातो. ऊन पण पडले. जेवढा वेळ झाला पावसाचं वातावरण होतं. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.